साधु साधु साधु। नमो तस्स भगवतो वरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो वरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो वरहतो सम्मा सम्बुद्धस्स। साधु साधु साधु। दयेचे आगर, करुणेचे महासागर, विश्वाला शांती देणारे तथागत भगवान बुद्ध, तसेच त्यांचा सुविख्यात असणारा सद्धम्म, सद्धम्मावर आरूढ असणारा सदा पूजनीय श्रावक संघ, या तीनही रत्नाला माझे त्रिवार वंदन। तसेच माझे गुरुवर्य आचार्य उपाध्याय यांना सुद्धा माझे त्रिवार वंदन। भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉ. आंबेडकर यांच्या उपकाराची जाण ठेवून सर्वांच्या प्रती मंगल मैत्री। मागील भागामध्ये 16 स्वप्नामधील प्रसेनजित राजाला पडलेले 16 स्वप्न, यामधील 4 स्वप्नांचा आपण अभ्यास केला होता। आज आपण 5वं स्वप्न यापासून अभ्यास करण्यास सुरुवात करूया। तर 5वे स्वप्न असे पाहिले, त्या प्रसेनजित राजाने 5वे स्वप्न असे पाहिले की भगवान एक 2 तोंड असलेला घोडा, भगवान बुद्धाला ते स्वप्न तो राजा सांगत आहे की 2 तोंड असणारा घोडा तो स्वप्नात पाहिला। त्या घोड्याला दोन्ही बाजूनी चारा दिला जात होता आणि तो घोडा दोन्ही तोंडाने चारा खात होता। हे माझे 5वे स्वप्न आहे, याचे मला काय फळ आहे, काय परिणाम आहे, माझी काय हानी होणार आहे, याबद्दल मला सांगाल तर बरे होईल। भगवान बुद्ध म्हणाले की राजा, याचे फळसुद्धा पुढे भविष्यामध्ये अधार्मिक आणि मूर्ख राजा राहील। अधार्मिक आणि मूर्ख राजा राहील तेव्हा प्रजा कशी राहील, त्याची प्रजासुद्धा मूर्ख राहील आणि अधार्मिक राहील। जेव्हा धम्माचं आचरण करणं सोडून दिलं, अधर्मामध्ये वाढ झाली आणि धर्माच्या आचरणात घट झाली, तेव्हा काय होणार? अधार्मिक लोभिष्ट मनुष्याला न्यायाधीश बनवले जाईल। जो लोभी आहे, पैशाचा लोभी आहे, त्याला तो राजा खरेदी करू शकतो पैसा देऊन। अशा लोकांना न्यायाधीश बनवल्या जाईल, न्याय देणारा। तो मूर्ख मनुष्य जो लालची आहे, लोभी आहे, जो न्यायाधीश पैशासाठी जो विकणारा आहे, असा मूर्ख व्यक्ती, तो मनुष्य पाप आणि पुण्याचा फरक न करता सभेमध्ये बसून न्याय करताना तो दोन्ही पक्षांकडून रिश्वत खाणार। तो न्यायाधीश काय करणार? या पक्षाकडून आणि त्या पक्षाकडून दोन्ही बाजूने रिश्वत घेईल आणि दोन्ही बाजूने बोलेल, जसे की त्या घोड्याचे दोन्ही तोंडाने चारा खाणे होय। या प्रकारे जो न्यायाधीश असतो, जो वकील असतो, त्यांचे कामं काय आहे? दोन्ही पार्ट्याकडून पैसे घेऊन यालाही हो म्हणणे आणि त्यालाही हो म्हणणे, आणि एकाला ज्याच्याकडून जास्त पैसे मिळाले त्याच्याकडून निर्णय देणे, त्याला केस जिंकून देणे, ज्याच्याकडून कमी पैसे पडले त्याच्याकडून त्याला हरवणे। या प्रकारे दोन्ही बाजूने
रिश्वत खाणारा, पैसे खाणारा व्यक्ती हा कशा समान आहे? या दोन तोंडाच्या घोड्या समान आहे. दोन तोंडाचा घोडा दोन्ही बाजूने चारा खातो. या प्रकारे हे घोड्याचे दोन्ही तोंडाने चारा खाणे होय. यापासून सुद्धा तुला कोणताच धोका नाही, कोणत्याही प्रकारची हानी नाही. राजा, तुला भिण्याचे कारण नाही, कारण हे सर्व घडणार आहे केव्हा? भविष्यामध्ये. कधी घडणार? जेव्हा राजा अधार्मिक राहील, त्याची प्रजाही अधार्मिक राहील, शील सदाचाराचं जीवन जगणार नाही, अधर्मामध्ये वाढ होईल आणि धर्मामध्ये घट होईल, त्यावेळेस हे सारं घडणार आहे. नंबर 6, 6वे स्वप्न. राजा सांगत आहे, भगवान, माझे 6वे स्वप्न असे आहे. या प्रकारे मला 6वे स्वप्न पडले की पुष्कळ लोकांनी लाखो रुपये किमतीचे सोन्याचे ताट घासून आणले. बरेच लोक एकत्र आले आणि त्या लोकांनी सोन्याचं ताट स्वच्छ करून आणलं आणि त्या ताटामध्ये एका म्हाताऱ्याला ते ताट कशासाठी दिलं? लघवी करण्यासाठी दिलं. सोन्याचं ताट चांगलं स्वच्छ करून आणलं आणि एका म्हाताऱ्याला कशासाठी? त्यामध्ये लघवी करण्यासाठी, पेशाब करण्यासाठी दिल्या गेलेलं आहे. एका म्हाताऱ्या गिधाडाच्या समोर ठेवले आहे. मी त्या गिधाडाला त्या सोन्याच्या ताटामध्ये लघवी करताना पाहिलं. राजा म्हणतो, एक गिधाड म्हातारा, त्याला लघवी करण्यासाठी ताट दिलं आणि त्याला लघवी करताना बघितलं. हे माझे 6वे स्वप्न आहे. याचा काय परिणाम आहे, याचे काय फळ आहे, यापासून मला कोणत्या प्रकारची हानी आहे? भगवान, मला सांगावे, यापासून मला काही हानी आहे का? भगवान बुद्ध म्हणाले, हे राजा, याचे फळसुद्धा भविष्यामध्ये येईल. भविष्यात अधार्मिक राजा आणि प्रजाही अधार्मिक धर्माचं आचरण करून सोडून देईल, अधर्माचं आचरण करतील, मौज मजा करून घरात बसून आपलं भोजन खाऊन मस्त मजेत राहतील. त्यांना काय धर्माची आवड राहणार नाही. आपल्याच घरात मस्त खाऊन पिऊन टी व्ही पाहून मजेत राहतील. त्यांना धर्म काही पाहिजे नाही. जेव्हा कोणतं जीवन आहे? अधर्माचं जीवन आहे. जेव्हा धर्म ऐकायला येत नाही, धर्माचं पालन करत नाही, धर्म समजून घेत नाही, कोणतं जीवन जगत आहे? अधर्माचं. म्हणजे काय वाढत आहे? दुराचार वाढत आहे, सदाचार वाढत नाही. तो व्यक्ती जेव्हा सदाचारीच नाही आहे, सद्गुणच त्याला आवडत नाही, तर तो व्यक्ती शीलवान होऊ शकत नाही. म्हणून अशा अधार्मिक लोकांची संख्या वाढल्यावर, आज वाढत आहे की नाही? अधर्माची संख्या जास्त वाढत आहे की धार्मिकतेची संख्या वाढत आहे? अधर्माची. कारण आमच्या इकडे काल परवा त्या हिचा कवाल्या होत्या, गाणे, काय ते अंजली, हां, तिचे गाणे तुम्ही व्हिडिओ पाहाल, असंख्य लोक आहेत तिथे लेणीवर, खूप गर्दी. आणि जेव्हा प्रवचन राहते तेव्हा किती लोक राहतात? म्हणून कुणीकडे चालले? धर्म सोडून अधर्माकडे चालले. तिथे गर्दी जास्त राहणार आणि ते मस्त नाचवते सर्वाले, मन गाणं कर हातवर नाचवले. या प्रकारे गाण्याला महत्त्व देणाऱ्या लोकांची संख्या, मनोरंजनाला महत्त्व देणाऱ्या लोकांची संख्या जास्त राहणार आहे. म्हणजे धर्माकडे आकर्षित कमी आणि अधर्माकडे जास्त. त्यांना वाटत आहे की मनोरंजन म्हणजेच धर्म आहे. म्हणून भगवान बुद्धांनी नाच गाण्याने समाजाची धम्माची हानी होते, म्हणून गाणारे, नाचणारे, मनोरंजनामध्ये फसलेले नरक योनीत जातात. ते म्हणून ते तालपुटक सूत्र समजावून सांगितलं की गाणारे, मनोरंजन करणारे नरकात जातात, स्वतःही जातात आणि दुसऱ्याला घेऊन जातात.
याची चांगली गती नाही आहे, कारण त्यांनी धर्माकडे येऊ देण्यापासून रोख लावलेली आहे, त्यांना मनोरंजनात गुंतवून ठेवलेलं आहे. म्हणून गाणे म्हणणारे जेवढे आहे, मनोरंजन करणारे आहे, जेवढे लोक नाटक तमाशे करणारे आहे, ते सारे प्रजेला मनोरंजनामध्ये गुंतवून ठेवतात. आणि भगवान बुद्धांनी इथे मनाई केलेली आहे. म्हणून नच्चगीत वादित विसुगत असताना नाच गाणे माला धारण करणे हे योग्य नाही, धर्माकडलं लक्षण नाही, म्हणून सांगितलेलं आहे. या प्रकारे जेव्हा राजा अधार्मिक होईल तेव्हा प्रजाही अधार्मिक होईल. धर्माचं आचरण करणं सोडून देतील, तेव्हा हे घडणार आहे. काय घडणार आहे? भविष्यात अधार्मिक जातीवंत नसणारा, जो कुलीन नाही आहे, चांगल्या कुळातला नाही, धार्मिक कुळातला नाही आहे, अधार्मिक आहे, अशा दुःशील राजा जातीवंत शीलवान कुळपुत्रावर संशय व्यक्त करतील. जे इमानदार आहे, जे शीलवान आहे, त्याच्यावर राजा संशय व्यक्त करेल. दुःशील राजा, दुराचारी राजा त्या शीलवान लोकांवर संशय घेईल, व्यक्त करून त्यांना राजा बनविण्यासाठी संधी न देता, त्यांना राजा बनवणार नाही, तोच राजा राहील मरेपर्यंत. त्यांना ठेकेदारी घेतली की मीच राजा राहणार, आता कोणाला मी बनवणारच नाही, या प्रकारे तो संधी देणारच नाही. शिक्षित आहे, सुशिक्षित आहे, संस्कारित आहे, धार्मिक आहे, शीलवान आहे, अशांना राजा बनण्याची संधी देणारच नाही. एकदा का त्यानं राजा बनला तर तो दुःशील व्यक्तीच राजा राहण्याचे प्रयत्न करेल बार बार, कुणालाही संधी देणार नाही. त्याचं वयही झालं, म्हाताराही झाला, दरदरही झाला तरी मीच राजा राहणार, या प्रकारे तो दुसऱ्याला, जवानाला, शीलवान लोकांना संधी न देता दुःशील अकुलीन लोकांनाच संधी द्यायची असली तर संधी कुणाला दे? आपल्या घरातले किंवा आपल्या संपर्कातले जे दुराचारी आहे, दुर्गुणी आहे, अशा गुंडागर्दीवाले आहे, अशाच लोकांना राजा बनण्याची संधी देणार. त्यांच्यात संख्येत वाढ होईल. मग जेव्हा राजा पुन्हा बनणारा अधार्मिक बनला, दुराचारी बनला, तर संख्येत कोणत्या वाढ होईल? अधार्मिक प्रजा त्याची, त्याला हो म्हणणारी, ताटवाट्या वाजवणारी, मोमबत्त्या लावणारी, त्यांना जसं म्हणलं असं हो म्हणणारी, या प्रकारे त्याच्या संख्येत वाढ होईल. उच्च उच्च कुळाची हानी होईल, शीलवान लोकांची हानी होऊन जाईल. आणि नीच कुळातील जे दुराचारी लोक हे ऐश्वर्यशाली होतील. धनवान कोण होईल? जे गुंडागर्दीवाले आहे, दुराचारी आहे, ते लोक धनवान होतील. आणि जे सदाचारी, सद्गुणी, शीलवान आहे, ते गरीब होतील, निर्धन होतील. त्यामुळे त्यांच्याजवळ कोणत्याही प्रकारचा उपाय नसल्यामुळे कुलीन पुरुषांना, म्हणजे शीलवान पुरुषांना, लोकांना आता इलाजच नाही, उपायच नसल्यामुळे जीविका चालविण्याच्या इच्छेने त्यांच्यावर निर्भर राहतील. शीलवान लोकांना दुःशील लोकांवर निर्भर राहावं लागेल, कारण जगायचं आहे. त्यांच्या हातात कामधंदा, व्यापार, कंपन्या सर्व कोणाच्या हातात? दुराचारी व्यक्तीच्या हातात, कारण मंत्री राजा त्यांचा आहे. त्याच्यामुळे राजा त्यांच्या असल्यामुळे कंपन्यावाले, कारखानदार हे सर्व दुराचारी राजाचे भक्त आहे. म्हणून त्यांच्या हाताखाली काम करायचं आहे, तर शीलवान लोकांना समस्या निर्माण होणारच. म्हणून त्यांच्यावर निर्भर राहून जगण्याकरिता अकुलीन लोकांना आपल्या मुली देतील. काय करावं लागेल मग? जे दुराचारी आहे तर जगायचं आहे आता, तर जावई बनवा लागेल, इवाई बनवा लागेल. तर कोणाला? जो दुःशील आहे, दुराचारी आहे, कंपनीवाला आहे, किंवा काहीतरी त्याच्याकडे कारखाने आहे, कामधंदा आहे, अशा लोकांना, दुराचारी लोकांना आपल्या मुली देतील. म्हणून हे त्या कुलीन, शीलवान, सदाचारी मुलींना अकुलीन दुराचारी पुरुषासोबत सहवास म्हणजे वृद्ध गिधाडाला सोन्याचे ताट दिल्यासारखं आहे.
दुराचारी आणि अधार्मिक लोकांच्या घरी मुली देणे, शीलवान लोकाच्या, सदाचारी लोकाच्या मुली दुश्शील लोकांच्या घरी देणे म्हणजे काय आहे? त्या गिधाडाला लघवी करण्यासाठी सोन्याचं ताट दिल्यासारखं आहे. दुराचारी लोकांच्या घरात मुली देणे म्हणजे सोन्याचं ताट लघवी करायला देणे यासारखं आहे. म्हणून विशाखा माताचा जेव्हा दिली, तिला कोण्या घरी दिली? अधार्मिक आणि नग्न साधूचा भक्त अशा घरी देण्यात आली. त्याच्यामुळे ती आता प्रज्ञावान होती म्हणून ती सांभाळून घेतलं पूर्ण. कारण पण नाही तर तिचा सासरा कमी होता का? कोण्या भंतेला दारात आला तर पुढे जा, तिथं काहीच नाही, दानसुद्धा देत नव्हता. सुनेवर कुठे गेली होती, काय केलं, आळ घालत होता. बरेच म्हणजे एवढा चंड स्वभाव असा. तर ते सासऱ्याला सुद्धा तिने वाटणीवर आणलं. शेवटी सासऱ्याची माय बनली. प्रज्ञावान होती म्हणून. पण तुमच्या मुली अशा प्रज्ञावान पाहिजे ना, शीलवान पाहिजे ना. विहारातच येत नाही, धर्मच ऐकत नाही तर कुठल्या प्रज्ञावान? काहीच माहीत नाही शिलाबद्दल, ना याचना धड माहीत, ना पंचशील माहीत, ना अष्टशील माहीत. घरातल्या घरात देगा हरी पलगावरी नाही जात कोणाच्या घरी, मी माझ्या घरातच जगतो. तर अशा लोकांना धर्म काय माहीत राहणार आहे? जे घरात जगणारे आहे, धर्मच ऐकायला जाणार नाही, धर्म काय माहीत होणार नाही. म्हणून त्यामुळे मुलींवर संस्कार पडले पाहिजे, त्यांना धर्म शिकवला पाहिजे. तेव्हा ते शीलवान होऊन आपलं जीवन कसं जगायचं, कसं हँडल करायचं घरच्या लोकांना ते कळते. फक्त ती विशाखा माताच झाली. त्यानंतर अनाथ पिंडाकाची पुत्री चूळ सुभद्रा, तिलाही तशाच घरी दिलं होतं. पण तिनं बुद्धाची भक्तिनी होती, श्रद्धावान होती बुद्धाप्रती. आखर भगवान बुद्धाला तिच्या घरी बोलवावं लागलं. तिच्या सासू सासऱ्यांना बोलव बरं, तुझ्या गुरुला काय शिकवते तर आम्ही पडद्याच्या आडूनच ऐकू पाहू. तसंच केलं तिने. तिला आनंद झाला की अधार्मिक घरात बुद्ध येणार. तर अशा तुमच्या मुली थोडी करणार आहे की नाही बा आमच्या घरात भंतीजी झाली पाहिजे, 4 शब्द आमच्या घरात ऐकायला मिळाले पाहिजे. कारण त्याही त्यांच्या ओघात जातात ना. बऱ्याच मुली आहे अदर याच्यामध्ये लग्न करणारे आहे, तिकडलंच करतात. धर्मदिला सोडून पहिले म्हणतात माझ्या तो 2-3 आल्या तशा, भंतीजी आम्ही बदलवतो ना, नंतर बदलवतो. अरे शक्यच नाही म्हणून, बदलूच शकत नाही. कारण त्यांची परंपरा आहे, त्यांची मानसिकता आहे. जुनं ते सोनंवालं घरात चालते. अनेक लोक असे कट्टरतावादी आहे की बुद्धीला न मानणारे, बुद्धीचा विकास न करणारे आहे, ज्यांनी बुद्धी गहाण ठेवलेली आहे, दुसऱ्यावर विसंबून आहे, ते लोक त्यालाच महत्त्व देतील. आपल्या बुद्धीचा वापर नाही करणार तर तुला त्यांच्या ओघातच जावं लागेल. प्रतिकार करून तू आपला संसार नाही थाटू शकत, आणि त्यांची संख्या जास्त राहणार. झालं तसंच लग्नाच्या वेळेस भंतीजीला बोलवलं, परंतु लग्न भंतीजीनं लावल्यानंतर त्याला थांबवून दिलं की थांबा भंतीजी, आता हार नाही टाकत. तर त्याच्यानंतर सप्तपदी केली, यज्ञ केलं, आहुती दिली, सर्वच केलं. परिणाम काय? बदलला ही पोरगी बदलली, पोरगीच बदलली. हे कारण आहे. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात मुली देताना त्या व्यक्तीचं घर, कुळ आणि सदाचारी आहे की नाही, सद्गुणी आहे की नाही असं पाहून द्या. म्हणजे मुलीचं भविष्य खराब होणार नाही. उत्तराचं भविष्य खराब झालं होतं ना. अधार्मिक घरी दिली तर बापाला चिठ्ठी पाठवली तिने, काय म्हणाली, मला अशा घरी का दिलं, माझा गळा दाबून मारून का नाही टाकलं मला अशा घरी देण्यापेक्षा. बाप एकदम रडायला लागला, दुःखी झाला की खरंच मी माझ्या पोरीचं वाटोळं केलं. आखर त्याने युक्ती लढवली. मुलींना शीलवान पुण्यकर्म करू द्यायचं आहे. 15,000 रुपये कारशापण पाठवून एका त्या सिनेमा नावाच्या वेशेला देन, आपल्या पतीच्या सेवेत लाव आणि 15 दिवस तू पुण्यकर्म कर, उपोषण कर, दान दे, भगवान बुद्धाची वाणी ऐक, भगवान बुद्धाला हाताने नाही नाही म्हणतपर्यंत भोजन दे. किती पुण्यकर्म केलं तिने 15 दिवसात. आणि तसा बापही पाहिजे. बापही जर धार्मिक नसेल तर मुलीचं भवितव्य धोक्यात आहे. म्हणून मुली देताना धार्मिक मुलांना मुली द्या. भलाही त्याच्या घरी खायची सोय नसेल, तो कमवून टाकेल, कारण तो शिलाला महत्त्व देणार आहे, सदाचाराला महत्त्व देणार आहे. गरीब असला तरी चालते. आजच्या मुलींना गरीब नाही पाहिजे, गाडी पाहिली बस, गाडीच पाहिजे तिला. मग त्या गाडी मडगड राहू की न राहू
काही पेट्रोल टाकायला पैसे राहावं का न राहावं, पडीत राहिली तरी चालते. ही जे लोभ आहे या प्रकारचा मुलींच्या जीवनाचं वाटोळं करतात आणि आजची परिस्थिती गंभीर आलेली आहे. मुलींचं आणि मुलांचं तरुणांचं नवदाम्पत्याचं शेवट जाणे कठीण आहे. 4 दिवसातच झगडा होते, तू मै. दोघंही कमवणारे असेल तर मग तर काय पाहायचं कामच नाही. कोणी कोणाला ऐकायला तयार नाही. मी कमवतो, तूही कमवतो, तुझं काही खात नाही मी, तू कर स्वयंपाक, तू कर, तूही करू लाग. या प्रकारे वादविवाद लवकर होतो आणि संयम नाही, कारण शील नाही तिथे संयम नाही. त्यामुळे वाद विकोपाला जातो आणि संसार तुटून जातो. सोडचिठ्ठीवर काम येते, दोघांची कोर्टाची केस पेंडिंगमध्ये पडून राहतात. अशी अवस्था होते, कारण शील सदाचार नसल्यामुळे. म्हणून यांच्यावर पाळी शीलवान लोकांवर कशी येणार आहे? दुराचारी लोकांनाच मुली द्याव्या लागणार आहे. उपजीविका चालवायची आहे ना, कोण देणार काम? 4 पैसे कसे तिथून येणार? तर काही हो. या प्रकारे सदाचारी मुलींना अकुलीन दुराचारी पुरुषासोबत सहवास करावा लागेल, म्हणजे वृद्ध गिधाडाला सोन्याचे ताट लघवी करायला दिल्या समान आहे. यापासून सुद्धा तुला कोणताच धोका नाही राजा. तुला यापासून कोणत्याही प्रकारची आपत्ती किंवा कोणत्या प्रकारचं संकट नाही. हे भविष्यामध्ये घडणार आहे. नंबर 7, 7वे स्वप्न. भगवान, मी 7वे स्वप्न असे बघितले की एक मनुष्य दोरीला सारखी करून गुंडाळून पायाखाली घालीत होता. एक मनुष्य दोरी. खेड्यातले लोक काय करतात? कोणत्याही याच्यापासून, जसं तागापासून, जसे पळसाचे मुळं, त्याला ठोकून पिटवून त्याचे जे वाक काढतो वाळू घालून, त्याच्यानंतर त्याची दोरी विणतो. दोरी विणताना काय करतो? पोड घालतो. त्याला म्हणतात पोड घालणे. पायाला गुंडाळणे म्हणजे पोड घालणे. हा खेड्यातला शब्द आहे जुन्या लोकांचा. पायाला पुरे रस्सी इकडं घुमत जाते, पिड्डा दिला की पायाला गुंडाळत जाते. या प्रकारे एका व्यक्तीला पायाखाली समान रस्सी करून ठेवताना पाहिले. तो ज्या पाटावर बसला होता त्या पाटाखाली एक उपाशी बोत्री होती. काय होती? बोत्री, गोधडी. हां, जे झोपताना तुम्ही त्या बोत्रीवर, ते बोत्री हातरून होती, त्याच्यावर पाठ ठेवून होता आणि तो सारखे पदर करायचा आणि पाटाखाली ठेवायचा त्या दोरीला. ते बोत्री कशी होती? पाटाखालची उपाशी होती. ती उपाशी होती बोत्री. मग काय करणार आता? जेवढी दोरी ठेवली एवढी खाणं सुरू केली तिनं. ती उपाशी बोत्री, वाकळ, वाकळ म्हणतात ना त्याला, वाकळ, बोत्री, गोधडी, ते त्या माणसाला न माहीत होता दोरीला खात होती. तिने पूर्ण बोत्रीनं दोरी खाऊन टाकली. मी असे स्वप्न पाहिले. हे माझे 7वे स्वप्न आहे. याचे काय फळ आहे, याचा काय परिणाम आहे, यापासून मला कोणतं संकट ओढवणार आहे? तेव्हा भगवान म्हणाले, महाराज, यापासून सुद्धा तुला काहीही धोका नाही, काहीही हानी नाही. हे भविष्यात घडणार आहे. याचे फळ सुद्धा भविष्यामध्ये येईल. भविष्यामध्ये स्त्री पुरुष लोभी आणि लालची कसे पैदा होतील? स्त्री आणि पुरुष कसे राहतील? लोभी राहतील आणि लालची. दारूचे लोभी दोघेही पती पत्नी काय करणार? आता लग्न व्हायच्या पहिले पोरी पुण्यामध्ये मुंबईत बिअर पितात, तर लग्न झाल्यावर काय करतील? तू आणि एक बाटल, मी आणतो एक बाटल, दोघे जण बसू, कोणी कोणाला काहीच म्हणायचं नाही. स्वतंत्रता सर्वाला आहे. स्त्रियांना सुद्धा हक दिला की नाही? अर्धा आरक्षण आहे ना, ते लाभ तर घेणारच. तूही तेवढा, मी तेवढा. एक बॉटल तू आण बिअरची, एक बॉटल मी आणतो. या प्रकारे मध्य दारूचे लोभी राहतील. लोभी स्वतःचे पोट भरण्याचे लोभी राहतील. आपलं स्वार्थ, मायबाप गेले तिकडे
आणि जे दोघंही कमावतात ना, आपलं आपलं पोट भरतात. हे माझे पैसे आहे, माझ्या खात्यात जाऊ दे, तुझे पैसे तुझ्या खात्यात ठेव. ती मुलगी तर पुन्हा त्याच्यापेक्षाही सवाई आहे. माझे पैसे माझ्या बँकेत ठेवतो, पण तुझे पैसे घरकामात लाव, स्वयंपाकासाठी लाव. हे चालू आहे सध्या. एक जोडपं आहे, एकदम माझ्या पुऱ्या लक्षात आहे. ते जोडपं खतरनाक, की ती कमावते परंतु पुरे पैसे आपल्या बँकेत टाकते, त्याचेही टाकते. पण दान देताना तिने काय केलं, मोठ्या आवडीनं बोलवलं. लिफाफ्याला इतके हे लावले, चिकटपट्ट्या लिफाफ्याला. भंतीजी बोलवले कुठून, नागपूरहून. दान कबूल केलं किती, 2000. येण्या जाण्याचं ना दान मी 2000 देईन म्हणे प्रत्येक दिवशीला. कबूल केलं. गाडीचे खर्च कबूल केला. घरी बोलवलं, ड्युटीवर आहे, तिथं ड्युटीवर आहे, दोघंही ड्युटीवर आहे. बोलवलं, परित्राण घेतलं. त्या पॅकेटला इतके टेप गुंडाळले की खोलता आलं नाही माझ्या घरी. एवढे टेप गुंडाळले पांढरे. आता म्हटलं काय खोलायचं आहे सर्वाल्यासारखं. नागपूरचे बंदीजी, मग त्याला नेऊन दिलं, बाहेर पोहोचवलं. त्यांनी पाकिट खोललं. बंदीजी म्हणे 500 रुपये. अरे म्हणलं असं कसं. म्हणलं नागपूरला जायचं आहे, नागपूरचा येण्या जाण्याची तिकीट आहे आणि इथपर्यंत येण्याचं दान आहे 500 रुपयासाठी, तर नागपूरचा येणार नाही. म्हणून म्हणलं कसं काय. फोन केला की म्हणलं काय त्यांचे दाणे आण्याचं तर द्या. रडायला लागली. सासू म्हणायला लागली, बंदीजी कायलेच बोलले का माझ्या सुनाले. अरे पण तू जे कबूल केलं होतं, खाली तर बच्चू नाही आहे ना, आणि नोकरही नाही तुमचे की दिवसभर आम्ही कशाही तऱ्हेनं वापरून घेऊ. त्याला कामं असतात, अभ्यास असतो. तुमच्या घरी नाही परित्राण आले आणि त्यानं अभ्यास जरी 2 पानाचं पाठांतर केलं तर लाख रुपयाचं झालं त्याचं. एक प्रवचन जरी पाठ झालं तर लाख रुपयाचं झालं. पैसे बराबरी नाही करत त्याच्या पठणाची. तुम्ही किमती टाईम गमावला आपल्या स्वार्थासाठी आणि घरामध्ये. मग ते पॅकेट मी खोलून पाहिलं मग गाडीमध्ये, तर 500 रुपये होते. अरे म्हटलं हे, आणि इतके टेप खोलेच नाही, ते पॅकेटच नाही खोले. लई दूर जाऊन मी त्या गेटजवळ तिकडल्या बाहेर निघायच्या गेटजवळ जाऊन खोललं. इतके टेप गुंडाळले त्याने. कमाई दोघंही करत आहे. तिला म्हणलं तर माझ्याजवळ पैसेच नाही म्हणे. त्याला म्हणलं तर म्हणे माझ्या खिशात पैसेच नाही, ATMनं सेंड करून देईन मोबाईलनं. तर त्या बंदीजवळ मोबाईलचं हे नाही, गुगल पे, फोनपे काहीच नाही. म्हटलं तिकीट तरी काढून दे. बसवून दिलं म्हणे, तिकीटही नाही काढून, कारण त्याच्या खिशातच पैसे नाही, सारे तिच्या बँकेत आहे. ते काय करणार आहे. या प्रकारच्या मुली आजच्या हे लाचार बनवलं पोरांना. पुरंच्या पुरं खातं त्याचं तिचं, तिचेही पैसे तिच्या बँकेत ना त्याचेही पैसे तिच्याच बँकेत. हा कंगाल आहे. तिच्या मागं मागे फिरणारं ते म्हणन तसं. ही अवस्था मुलांची, शिकलेल्या सवरलेल्या ड्युटीवर लागलेल्या मुलांची अवस्था मुलींनी अशी करून पैदल करून ठेवलेली आहे. हे ताजं उदाहरण, एक नाही 2 उदाहरण आहे असे. सर्व विचित्र अवस्था तयार झालेली आहे. म्हणून मुली टिकत नाही, त्याचे संसार शेवट जात नाही. मायबाप रडतात, परेशान होतात. काय करतील एवढं करून दिल्यानंतरही. हे अशी अवस्था आहे. या प्रकारे पुढे चालून मुलं मुली कसे होतील, दारूच्या अधीन जातील, नशा करणारे होतील, नशेचे लोभी होतील, स्वतःचं पोट भरणारे होतील. तू तुझं पाय, मी माझं पाय. तू घरात एकत्र राहू, पण तुझा पगार तू पाय, माझा पगार मी पाहतो, असं राहणार. पोट भरण्याचे लोभी, रात्रीला बाजारात फिरण्याचे लोभी. रात्री बाजारात जातील 8-9 वाजता हॉटेलात. डोसा खायचा आहे, तर हे खायचं आहे, तर ते खायचं आहे. बस 2-4 लोक घेतले का चालले. 2-4 मैत्रिणी हे घेते, 2-4 मित्र ते घेते, चालले हॉटेलला. रात्री स्वयंपाक बनवणार नाही घरी, कारण तिला बनवताच येत नाही. शिक्षणात दिवस गेले, स्वयंपाक कधी बनवणार. ते म्हणजे तू बनवशील तर लग्न करतो. सरळ आहे. जे संस्कारच नाही आहे, करणार काय. मायबापानं संस्कारच लावले नाही. शिक्षण दिलं, परंतु जे शिक्षण द्यायला पाहिजे संसाराचं ते नाही दिलं. बाहेरी शिक्षणाने संसार नाही चालत. त्यांना पैसा कमवता येते कोणत्या युक्तीनं, संसार नाही चालत. संसारासाठी पाहिजे विचार, घरातले कामधंदा, दोघंही एकमेकाला हातभार लावणारे हे पाहिजे. दोघांनी वाटून घेतले कामं तरी चालते, पण घरच्या कामाची, घरकामाची
आयडिया पाहिजे ना. ते नाही तर ती स्वयंपाक बनवून त्याला खाऊ घालत नाही आणि मग कमवलेलं धन कुठे चालटीला. दोघंही जण रोजच्या रोज सकाळ संध्याकाळ हॉटेलमध्ये जाऊन खाते पण घरी पकवत नाही. मग पाहुणे आले, पाहुण्याला काय करणार आहे, पाणी प्या, चाय प्या आणि रस्ता काढा, कारण इथं पकवायला कोणीच नाही. आम्ही घरी बनवतच नसतो, पाहुणेही थांबत नाही, याचे नातेवाईकही राहत नाही जास्त तिकडं. अशी अवस्था. बाजारामध्ये रात्री बेरात्री फिरण्याचे लोभी असतात, लौकिक वस्तूचे लोभी. ह्या लौकिक वस्तू ज्या ज्या भेटल्या त्या घेत जायच्या, मनोरंजनाच्या खात जायच्या. तसेच दुःशील दुराचारी दृष्ट होतील. दोघे पती पत्नी मुलं मुली कसे राहतील, दृष्ट दुराचारी राहतील. त्या महिला आपल्या पतीची शेती, गुरेढोरे, गोरक्षा इत्यादी भरपूर परिश्रम करून मेहनतीने कमवलेले धन दुसऱ्यासोबत दारू पिण्यात खर्च करतील. आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये दारू पिण्यात नवऱ्याने जेवढं कमवलं तेवढंही धन हळूहळू खतम करतील. दारू पिण्यात, माला, सुगंधित उठणे लावण्यात, मेकअपच्या सामानामध्ये घालवतील. जेवढं धन कमवलं पतीने तेवढंही आपलं मेकअपचं सामान 1,00,000-2 लाखाचं त्याच्यातच लावतील. बऱ्याच मुलींजवळ आणि स्त्रियांजवळ आजही मेकअपचं सामान त्या तिच्या पतीच्या कपड्यापेक्षा किमतीपेक्षाही कैयोपटीने जास्त आहे. त्याच्याजवळ तेवढ्या रुपयाचे कपडेही नसत, पण तिच्याजवळ मेकअपचं सामानच जास्त आहे तेवढ्या महागात. म्हणजे कशात पैसा जाते. दानधर्म तर दूरची गोष्ट आहे, पण ते चेहऱ्याला दान लावते. दुसऱ्यासोबत दारू पिण्यात, माळा धारण करण्यात, उठणे लावण्यात, सजवण्यात, वस्तू लावण्यात, चेहऱ्याला लेपन लावून त्या संपत्तीचा नाश करतील. आलं, चेहऱ्याला लेपन लावून त्या संपत्तीचा नाश करतील म्हणते बुद्ध. परिस्थिती बदलली ना. तेव्हा चंदन होतं, मुलतानी माती होती, काही खर्चच नव्हता. रिठे होते कपडे धुवायला, साबण नाही तर रिठ्याचा वापर आम्ही केला. तर हे सारी नैसर्गिक संपत्ती होती, काही शरीराला हानी नाही. पण आता कंपन्याच खुलल्या अशा जबरदस्त, 101 ॲडव्हर्टाईज येते, हे चांगलं, हे नाही ते. 10 वेळा 15 वेळा ते ॲड देते. एका सौंदर्याचे साबण लक्ष, सौंदर्याची साबण लक्ष. एक वेळा बाई विचार करते, दुसऱ्या वेळा विचार करते, तिसऱ्या विचार, चौथ्या वेळा घेऊनच टाकते. पाहू ना म्हणते सुंदर होते का, तर गोरी गोरी होते ना म्हणते. ते बाई दाखवते गोरी, लावल्याबरोबर गोरी, हिला विश्वास तुरंत बसते, वेळ नाही लागत. ही अवस्था येणार म्हणून भगवान बुद्धांनी तेव्हाच सांगून ठेवले, ही अवस्था येणार. आणि आज ती अवस्था येणार आहे की आलेली आहे, सुरू आहे ना. हां, कुठं जायची गरज नाही, पुढे येणार असं म्हणण्याची गरज नाही. तर याच्यापेक्षा बिकट आहे ना पुढची येणार आहे ना. सध्या तुम्हाला ते पाहायला भेटत आहे जे भविष्यवाणी भगवान बुद्धांनी सांगितली, त्याच्यापेक्षा बिकट येणार आहे. या प्रकारे महिला घरातील अत्यंत महत्त्वाच्या आवश्यक कार्याचे सुद्धा स्मरण ठेवणार नाही. त्या मुली काय करतील, जे सासऱ्यानं सांगितलं, सासूनं सांगितलेलं काम महत्त्वाचं नाही त्याच्याकडे लक्षच देणार नाही. पतीनं सांगितलेलं काम करूनच ठेवणार नाही. पहिले ते बाहेरचे आपले दारू प्यायला जायचं आहे की खरे खायला जायचं आहे की कुठं पिक्चर पाहायला जायचं आहे की काही लेपन आणायला जायचं आहे, त्याच्यावर लक्ष राहणार. पण घरच्या कामावर बिलकुल लक्ष राहणार नाही. ती स्त्री, त्या स्त्रिया घराच्या आतील 4 भिंतीच्या वर एक छिद्र राहणार. 4 भिंतीच्या वर जे झरोके राहते ना, खिडक्या, 4 भिंतीच्या छिद्रातून, खिडकीतून आपल्या यार म्हणजे प्रियकराला पाहतील. त्या साऱ्या स्त्रिया काय करतील, पुढे नवरा एकच नाही, तिला प्रियकरही असेल तर ती खिडकीतून बरोबर वाकू वाकू पाहतील, माझा प्रियकर गेला का, कुठं चालला, प्रियकराला पाहतील. त्या उद्या पेरणीसाठी पतीनं काय केलं, पेरणीचं बियाणं काढून ठेवलेलं आहे की हे बियाणं आता आपल्याला पेरायचं आहे, म्हणून ते लावण्यासाठी ठेवलेले बीज, धान्य, धानात बीज राहते ना, काढून ठेवलं त्यानं की हे एखाद्या ह्याच्यामध्ये लिपछाप करून ठेवलेलं आहे.
तर ते बारीक ते धान कुटू कुटू खातील. बियासाठी ठेवलेले धान सुद्धा बारीक करून उखळामध्ये काढून कुटून खातील. बारीक करून त्याची खिचडी किंवा भात किंवा गोड पदार्थ इत्यादी बनवून खाऊन नाश करतील. आता पेरणार काय? बियाणंच नाही ते शेती करणार कशासाठी आणि उत्पन्न येणार कुठून? नाश करेल. जसे की ती पाटाखालची बोत्री, पाटाखाली ठेवलेली जे बोत्री होती ते वाकळ वाटून वाटून पायाखाली ठेवलेल्या जाणाऱ्या रश्शीला खात होती. घर का भेदी लंका ढाय. लंकेचा सत्यानाश कोण करतो? घरात राहणाराच व्यक्ती. म्हणून ती पायाखालची वाकळ काय करत आहे? पाटाखालची पुरी दोरी खाऊन टाकत आहे. पताही लागू देत नाही त्या बसणाऱ्या व्यक्तीला दोरी कुठं गेली. मग कमवणाऱ्या नवऱ्याला पताही लागू देणार नाही की एवढं मोठं कुठं बियाचे धान कुठं गेले, कमवलेले धन कुठं गेलं, या वस्तू कुठं गेल्या, पताही लागणार नाही. फार विकू विकू खाणार. दारूच्या व्यसनामुळे, खर्याच्या व्यसनामुळे, बाहेरच्या चेहऱ्याला लावण्याच्या फेऱ्यान लावली तर दुनियाभराच्या लेपनामुळे सारं विकून खाणार ते, काहीच ठेवणार नाही. या प्रकारे यामुळे सुद्धा तुला कोणत्याही प्रकारची हानी नाही, कोणत्या प्रकारचा धोका नाही. हे भविष्यामध्ये होणार आहे. जेव्हा राजा अधर्मिक होईल तेव्हा त्याची प्रजा अधर्मिक होईल. सदाचाराचं आचरण करणं सोडून देतील आणि दुराचाराची वाढ होईल. तेव्हा हे घडेल. नंबर 8, 8वे स्वप्न. भगवान, मी 8वे स्वप्न असे पाहिले की राजवाड्याच्या दारात, राज अंगणामध्ये, राजाच्या अंगणामध्ये, राजवाड्यामध्ये जे दार आहे त्या दारामध्ये पुष्कळ खाली रांजण ठेवलेले मोठे मोठे घडे, 4-4, 5-5 फुटाचे रांजण, ते मोठे मोठे रांजण ठेवलेले आहे. त्या रांजणाच्या मधात एक पाण्याने भरलेला मोठा रांजण आहे. बाकीचे रांजण राजानं काय केलं? सारेच्या सारे खाली आहे आणि एकच रांजण पाण्याने भरलेला आहे. पाण्याने भरलेला मोठा रांजण ठेवण्यात आलेला आहे असे मी पाहिलेले आहे. बाकीचे रांजण खाली का ठेवले आणि एकच का भरून ठेवला? इतर येणाऱ्या लोकांना वाटलं पाहिजे की हे पण रांजण भरायचे आहे. एकच भरून आहे ना राजाचा रांजण, आता बाकीचे कोण भरतील? ते भरायचे आहे. 4 वर्णाचे लोक 4ही दिशेने तसे 4 अनुदिशांनी पाणी आणून त्या पाण्याने भरून असलेल्या रांजणामध्ये टाकतील. खाली घड्यात नाही टाकत. टाकणारे आता कुठे टाकत आहे? खाली घडे भरायचे हे माहीत आहे, परंतु खाली घडे भरणार नाही. राजाच्या अंगणामध्ये जो घडा भरून आहे त्याच घड्यामध्ये सारे 4ही दिशेचे लोक 4ही वर्णाचे येऊन त्यालाच भरत राहील. पाणी कुठे जाईल? पाणी वाहत जाईल. त्या रांजणामध्ये टाकून भरलेल्या रांजणालाच भरतील. सारीच्या सारी प्रजा, दुरून दुरून 4ही वर्णाचे लोक डोक्यावर पाणी आणतील आणि भरलेल्या घड्यामध्ये भरतील. काय अर्थ होणार याचा? काय अर्थ होणार? भरलेल्या रांजणाला भरत होते. काठोकाठ भरलेले पाणी काठावरून खाली पडत होते. तरी सुद्धा सर्व लोक त्या पाण्याने भरून असलेल्या रांजणामध्ये पुन्हा पुन्हा पाणी भरत होते. ते रांजण खाली होते. जे रांजण खाली होते त्याकडे कुणीही पाहत नव्हते. हे माझे 8वे स्वप्न आहे. यापासून मला काय हानी आहे? काय मला धोका आहे? कोणती मला आपत्ती आहे? भगवान मला सांगावं. मला भीती वाटत आहे
की माझ्यावर कोणती आपत्ती येते, संपत्तीची हानी आहे की देशाची हानी आहे की कोणत्या नातेवाईकाची हानी आहे की माझ्या प्राणाची हानी, काय हानी आहे मला सांगाल तर बरं होईल. या प्रकारे भगवान बुद्धाला तो स्वप्न सांगून त्याचा खुलासा करून घेत आहे. भगवान बुद्ध म्हणाले, हे राजा, याचे फळसुद्धा भविष्यामध्ये येईल. भविष्यामध्ये लोकाची उन्नती होणार नाही, लोकाची प्रगती होणार नाही, अवनती होईल. सारा लोक अधोगतीत जातील, उन्नती होणार नाही, अधोगतीला जातील. राष्ट्राचे महत्त्व जाणणार नाही, राहणार नाही. राष्ट्र जे आहे आपला भारत देश, याचं महत्त्व राहणार नाही अजिबात. कोणाचा देश न कुठला देश न काय देश, कोणाला काही घेणे देणे राहणार नाही देशाची. राष्ट्राचे महत्त्व राहणार नाही, राष्ट्र साररहित होईल. जे शीलवान लोकांची संख्या अजिबात राहणार नाही, साररहित. त्याच्यात काही तथ्य राहणार नाही त्या राष्ट्रामध्ये. जसं एखादी घर पडकळीस आलेलं आहे आणि चारही बाजूनं गळते तरी आपण राहत आहोत, तर ते राहण्यालायक नाही आहे. तर तो काय करेल, राहील आणि सोडून देणार, कारण त्या घरात काही सार नाही आहे, सुरक्षा नाही राहिली. या प्रकारे होईल. राजा आणि मंत्री, राजा आणि त्याचे जे मंत्री दुर्गतीत जाणारे कंजूस होतील. दुर्गतीत जातील हे सुद्धा राजा आणि मंत्री देशाचे, आणि कंजूस होतील, लोभी होतील. जे ऐश्वर्यशाली राहतील त्याच्या खजिन्यामध्ये केवळ 1,00,000 कारशापण राहील. जो भारताचा खजिना आहे त्याच्यात किती रुपये राहणार शेवटी, फक्त 1,00,000 रुपये राहतील. आणि 1,00,000 रुपये पुऱ्या जनतेला पुरेल का? काय परिस्थिती येणार आहे भयानक. मग काय होणार, त्या राष्ट्राची गिनतीसुद्धा इतर राष्ट्राच्या ह्याच्यामध्ये घसरून जाणार. त्याला काढून फेकल्या जाईल अशा राष्ट्राला जे उन्नतीस पात्र नाही आहे. तर सारेच्या सारे देश ते काढून फेकून देतील त्या राष्ट्राला. तर आपल्या देशामध्ये फक्त शेवटी किती, आपल्या तिजोरीमध्ये भारताच्या किती रुपये उरेल, 1,00,000 सोन्याच्या मोहरा कारशापण, 1,00,000 उरेल फक्त. बाकी सारे हे लोभी लोक हडप करतील. 1,00,000 सिक्के राहतील. अशा प्रकारे दुर्गतीला प्राप्त होऊन तो सर्व जनपद, जिल्हा रहिवासियाकडून आपले काम करून घेतील. जिल्ह्यामध्ये जे राहणारे लोक आहे त्यांच्याकडून जे दुर्गती प्राप्त होऊन दुर्गतीला जाणारे लोक जे जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या लोकांकडून काम करून घेतील. पीडित दुःखी मनुष्य आपला कामधंदा सोडून राजासाठीच पहिले अनाज काढतील. आता जे आलेला होता कायदा, इथे पहा बुद्ध काय म्हणते की शेतकरी काय करणार आहे की जो राजा आहे त्या राजासाठी राजा बियाणं देणार. राजा काय करणार, त्याला बियाणं देणार, आणि तो काय करणार, शेती करणार. पण कोणासाठी करणार, बियाणं कोणाचं होय, राजाचं. याचं होय का, हा फक्त काय करणार आहे, शेती करणार. आणि तेवढ्या बियाण्याचं उत्पन्न जे येणार कोणाच्या घरी जाणार, राजाच्या घरात जाणार. कायदा आला होता ना आता, कोण आणला होता, अंबानी जमिनी घेणार, अदानी अंबानी तुमच्या जमिनी घेणार, तुम्हाला बीज देणार, नांगरण वखरण देणार, सर्व साहित्य देणार. शेती तुम्ही कोणासाठी करणार, त्याच्यासाठी करणार. आणि शेती जशी हातात येते तशा त्याच्या मशीना लागणार, आणि ते मशीना सर्व तुमचं अन्नधान्य आपल्या जवळ कोंडा बाहेर फेकून बोरे भरणार. त्या मशीनात पूर्ण बोऱ्या भरून डायरेक्ट त्याच्या मार्केटला जाणार, त्याच्या गोदामात जाऊन जमा होणार. तुमच्या हातात काय. हे घटना आता आपल्या डोळ्यासमोर आली होती. हे घटना भगवान बुद्धांनी तेव्हा सांगितली. बीजासाठी पैसे देईल, आणि ज्या कोशामध्ये, राजाच्या कोशामध्ये, राजाच्या घरी अन्नधान्य भरपूर आहे, पैसा धन दौलत भरपूर आहे, तर टॅक्स तुम्हाला कुठे द्यावा लागेल. मेहनत तुम्ही कराल परंतु टॅक्स
10 पोते जर तुम्हाला झाले असेल तर 2 पोते तुम्ही ठेवणार, तर 8 पोते त्याला द्यावं लागेल. म्हणजे तुम्ही करत काय आहे, भरलेल्या घड्यामध्ये किती वाया जाऊ. त्याच्या घरी उंदरं खात आहे, सडत आहे त्याच्या घरी अन्न, त्याचे गोदाम खराब होत आहे, पण तरी पण तुम्हाला एक दाना भेटणार नाही. तर तुम्हाला काय करावं लागत आहे, भरलेल्या घड्यातच पाणी भरावं लागत आहे. पाणी वाया जात आहे. हे होणार. तुम्ही फक्त शेती करणार तर त्या तुम्ही जे काही घरी ठेवणार त्याचाही टॅक्स तुम्हाला द्यावा लागेल. आणि जेवढं टॅक्स म्हणून तुम्हाला 2 पोते, तुम्हाला तर 8 पोते त्या मंत्र्याला, राजाला द्यावं लागेल. हे होणार आहे. कायदा होता होता वाचला, प्रजा थोडीशी सुज्ञ झाली म्हणून. आता पुढची प्रज्ञा तशी होणार नाही. प्रजा ते गुलाम होणार आहे. गुलामीची ते आदत पाडणार आहे. आदत कशी पाडली, कंट्रोलमधून तुम्हाला काय दिलं, फुकट. हे काय आहे, फुकट खाण्याची आदत पडल्यामुळे कामावर जे बोलवणारे मिस्त्री लोक आहे किंवा लेबर लोक आहे, जातात घरोघरी, चालणारे कामावर, मला गरज नाही. खाऊन सारा कंट्रोलचा माल ऐका भेटत आहे, खाऊन झोपून राहिला मस्त. 4 पैसे कमवले एखाद्या दिवशी तर दारू पिऊन झोपून आहे. एकही कामावर झाले तयार नाहीत. काय केलं, कंट्रोलचं अन्न देऊन याला आळशी बनवलं. आणि त्याच्यामुळे तो कंट्रोलचं फुकाचं खात आहे, घरी झोपा काढत आहे, पण कामाला जात नाही आहे. कामाच्या कामं पडू नये. ज्या कामाला 15 दिवसात 1 महिन्यात व्हायचं, माझ्या विहाराच्या समोरची नाली, त्याला कमसे कम 3-4 महिने लागले. लेबर नाही. खाऊ आदत लावली कंट्रोल देण्याची फुकाचा. हे असं होणार. हे भगवान बुद्धांनी तेव्हा सांगितलेलं आहे. या प्रकारे दुःखी मनुष्य आपला कामधंदा सोडून देईल, पण पहिले पुढे जायला लागल. राजाची आज्ञा झालेली आहे, हे वावर सोड, त्या वावरात पेर. पहिले ते पेर, मग तू यायच्या ते तुझं वावर पेरतो. हे येणार आहे. राजासाठी पहिले अनाज, बीज, दुसरे बीज आषाढी महिन्यात, श्रावण महिन्यात रोवणीचे पेरणी करून, त्याची मशागत करून, त्याची राखणी करून आणि अन्न जमा करून आणतील. कोणाच्या घरी आणतील, बीज दिलं राजानं, पेरणी केली, मशागत केली, राखण केली, कापणी मळणी केली आणि ते पूर्ण भरून कुठे नेऊन देत आहे, राजाच्या घरी नेऊन देतील, आणतील. अन्न जमा करण्यात, आणण्यात, त्याची शेती करण्यात, यंत्र बनवण्यात, यंत्र चालवण्यात, गूळ तयार करून, तसेच फळाचे बगीचे लावून त्यामधील उत्पन्न पहिले निघणारे अन्न इत्यादी नेऊन राजाचे भांडारगृह भरतील. भरलेला घडा पुन्हा पुन्हा भरतील. आता याचा वेळ त्या बियाणं लावण्यात गेला, त्या रोवणं करण्यात गेला, निंदण्यात गेला, खत टाकण्यात गेला, फळं तोडण्यात गेला, झाडं लावण्यात गेला. याला स्वतःच्या परिवारासाठी वेळच कधी देणार. सारं राजासाठी काम करत आहे, त्या मंत्र्यासाठी काम करत आहे, आपल्या परिवारासाठी याच्याजवळ उरलंच कुठं. परिवार जगेल अशानं. पत्नी वाट पाहते की 4 पैसे आणेल, अन्नधान्य आणेल, पण सारंच्या सारं अन्नधान्य कुठे चाललं, राजाच्या कोशागारामध्ये चाललं, राजाच्या कोठारात चाललं. घरादारातील खाली कोठारी, अनाज गृहात ते पाहणार सुद्धा नाही. स्वतःच्या घरी डब्यामध्ये पीठ आहे की नाही, गहू आहे की नाही, ते धुकून सुद्धा पाहणार नाही. त्याला फुरसतच भेटणार नाही. इतका त्या राजाने व्यस्त करून ठेवला राहील की चल हे बाकी राहिलेलं आहे, ते बाकी राहिलेलं आहे, हे चालता भोजन कर आणि सीधा कामावर हो. पण आपल्या घरचा एक डबाही पाहता येणार नाही त्याला, किंवा तांदूळ आहे की गहू आहे की नाही आहे, की आटा आहे की नाही, अजिबात वेळ नाही राहणार. खाली असलेल्या आपल्या डब्याकडे तो पाहू शकणार नाही. म्हणून त्या रांजणाकडे न पाहता, जे खाली रांजणं आहे त्याच्या राजाच्या बाजूला खाली ठेवून आहे ना, त्याच्याकडे कोणी बघत आहे का, भरलेल्यामध्येच टाकत आहे. म्हणजे आपल्या घरचे जे खाली झालेले डबे हे आहे बाजूचे रांजणं, आपल्या घरचे डबे होते, आणि तो भरलेला कोणाच्या घरचा आहे,
तो राजाच्या घरचा आहे, भरलेला भरत आहे, आणि जे खाली आहे त्याच्याकडे कोणी लक्षही देत नाही. आपल्या घरामध्ये जे डबे खाली आहे त्याच्याकडे धुंकूनही पाहत नाही आहे, पण राजाचा कोठार भरलेला आहे, भांडार भरलेला आहे, तरी तिथेच नेऊन भरत आहे. पाण्याने भरून असणाऱ्या रांजणालाच घड्यांना भरणे, भरलेल्या रांजणातच पाणी भरणे, यामुळे सुद्धा तुला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. हे या प्रकारचे होते की जसे भरलेले रांजणच भरत आहे, ही परिस्थिती येणार आहे की तुम्हाला जो टॅक्स आहे तो हर गोष्टीचा टॅक्स पडणार आहे. घराचा पडणार आहे, झाडू टॅक्स, रोड टॅक्स, लाईट टॅक्स, हे तर होणारच आहे. पण तुम्ही ज्या जागेवर राहत आहे त्याचाही टॅक्स लागणार आहे अलग. जागा तुमची नाही आहे, जागा फक्त तुम्हाला लीजवर दिल्यासारखी आहे, असं होणार. पुढे चालू हे सर्व सूत्र त्यांनी म्हणलं उठ आला, एवढी जागा आम्हाला द्या, तो पुढे जा, हे करावं लागतं. जंगलात एखादं झोपडं बांधून गवतात राहून तिकडं राहणार, ते त्याच्यावर जर आला फॉरेस्टवाल्याचा डाट्या की आमची जागा, तो उठावा, हे होणार आहे पुढे. ही भविष्यवाणी आहे भगवान बुद्धाची. परिस्थिती येणार आहे की तुमचं या धर्तीवर काही राहणार नाही, हक्काचं घर नाही ना, शेती नाही, काहीच राहणार नाही. आणि त्या ज्या घरात तुम्ही राहणार त्याचा टॅक्स म्हणून तुम्हाला किराया चुकवावा लागेल, आणि किराया इतका राहणार की तुम्ही कमवून आणलेलंही देऊ शकणार, शिल्लक ठेवू शकणार नाही, एवढा टॅक्स राहणार आहे. हे भगवान बुद्धाची भविष्यवाणी आहे, आणि हे असं पुढे पुढे परिस्थिती येणार आहे. तर आज आपण जे काही श्रवण केलेलं आहे ते या प्रकारे जाणून घेतलेलं आहे की भविष्यवाणी काय आहे. तर आपल्या या सध्याच्या परिस्थितीमध्ये थोडेसे बरे हाल आहे, पुढची परिस्थिती गंभीर होणार आहे. पण आताच जर आपण जर सद्धर्माच्या मार्गाने मुलं जर लावले आणि त्यानुसार जर आपण राहिलो, सदाचाराला धरून, सद्गुणाला धरून, शीलाला जपून जर धम्माची वाढ केली, निश्चितच धम्म 4 दिवस जास्त जगला तर आपली 4 दिवस जास्त प्रगती झाली. धम्म जेवढ्या लवकर डुबला तेवढ्या लवकर आपल्यावर गुलामीचे पाळी आली, वेळ लागणार नाही. म्हणून तुम्ही विहारात येता किंवा धर्म ऐकता, पण तुमचे पोरं बारं त्यांच्यावर धर्म कुठं आहे? मग तुम्ही काय करत आहे? त्यांना गुलामीकडे ढकलत आहे, त्यांना ते जाण करून देत नाही गुलामीची. बाबरे गुलामी येणार आहे, आताच तू सदाचाराचा मार्ग अवलंब कर, असं नाही म्हणत. त्याच्या मतामतानं तुम्ही जगू देत आहे तर ते पैसा तर भरपूर कमवतील, परंतु सारा जन्म त्याला टॅक्समध्येच अर्धा जास्त चालला जातील, त्याच्यासाठी काही उरणार नाही, शिल्लक नाही राहणार. त्याला टॅक्स भरता भरता पुराच्या पुरं त्याच्या नाकीनं घेणार आहे. ही परिस्थिती भविष्य काळामध्ये येणार आहे. म्हणून आजच जर तुम्ही जर मुलांना जर योग्य दिशा दाखवली तर त्यांची दशा बदलायला वेळ लागत नाही. नाहीतर तुमची वाटचाल योग्य नसल्या कारणाने, दिशा गलत असल्या कारणाने काय होईल? दशेला पारावर राहणार नाही. म्हणून दिशा, दशा आणि वाटचाल ह्या 3 गोष्टी बाबासाहेबांनी सांगितलेल्या आहे. म्हणून आपली दिशा योग्य असली पाहिजे, तेव्हा आपली वाटचाल योग्य आहे, तर ती दशा परिवर्तित होते, दशा राहणार नाही आपली. म्हणून दिशा योग्य पाहिजे आणि वाटचाल योग्य दिशेची पाहिजे, तेव्हा आपली दशा सुधारते. नाहीतर तीनही दिशा गलत तर दशा गलत, दशा होणार, वाटचाल योग्य नाही म्हणून आपली दशा बिघडलेली आहे. म्हणून वाटचाल धर्माच्या मार्गाची असली जास्त दिवस धर्म टिकेल, आणि जेवढे जास्त दिवस धर्म टिकवून ठेवला तेवढे जास्त दिवस आपल्याजवळ सुखाचे दिवस आहे, गुलामीचे राहणार नाही, दुःखाचे राहणार नाही. ही परिस्थिती मोठी गंभीर परिस्थिती येणार आहे, याचं आपण भान ठेवावं आणि त्याच्यानुसार आपण प्रयत्न करावे की आपल्या मुलाबाळांना योग्य प्रकारे आपल्याला त्याचं संगोपन करून सद्धर्माच्या मार्गावर आरूढ करता आलं पाहिजे. याकरिता आपण आतापासूनच जर सजग झालो आणि योग्य मार्ग जर आपल्या मुलांना दिला, निश्चितच त्यांचा भविष्यकाळ सुखरूप जाईल. याची आपण आतापासूनच दक्षता घ्यावी, काळजी करावी, आणि धम्म टिकून कसा राहील, आम्ही एकत्र कसे येऊ आणि एकोप्यानं धम्म कसा ग्रहण करू, एकामेकापर्यंत कसा पोहोचवू आणि जास्त दिवस कसा टिकवून ठेवू. तर भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये बाबासाहेब म्हणतात की भिक्षू टिकला तर धर्म टिकला, भिक्षू गेला तर धर्म नष्ट झाला. म्हणून भिक्षूला टिकवलं तर तो अभ्यासात 24 घंटे तुम्हाला उपलब्ध राहणार, सेवा द्यायला. अभ्यास करेल, धर्माला सांगेल, अभ्यास करेल, तुम्हाला धर्म सांगेल. पण जर भिक्षू गेला
तुम्ही काहीच करू शकत नाही. कारण तुमच्यावर समस्या याच्या येणार आहे, टॅक्सच्या येणार आहे. तुम्हाला गुलाम बनवण्यात या प्रकारे यश मिळणार आहे त्यांना, की आमच्या शेत्या, आमचं बीज आणि सर्व तुम्ही नोकरदार करा आणि आमचे भांडार भरा. तुमच्याजवळ काय राहणार आहे? धर्माच्या प्रचारासाठी कुठं वेळ राहणार आहे? तर भिक्षू हा खुली हवा आहे. याला काही म्हणजे दुसरं कामच नाही ना अभ्यासाशिवाय. अभ्यास कर आणि लोकांना प्रेरित कर, दुसरं कामच नाही. लोक तुला एक टायमाचं भोजन देते, अभ्यास करते म्हणून देते, पुण्य आहे म्हणून देते, तर हे जगवतील. भिक्षू जर जगला नाही, धम्म लवकरात लवकर संपुष्टात आला समजायचं, तुमच्यावर गुलामीची पाळी निश्चित आहे, असं बाबासाहेब म्हणते. भिक्षू जगला तर धर्म टिकला, नाहीतर धर्म नेस्तनाबूत झाला. तुम्हाला परिस्थिती गंभीर येणार आहे. आणि आजच्या परिस्थितीमध्ये अशी गंभीर परिस्थिती आलेली आहे की भिक्खू बनायला कोणीच तयार नाही, कोणीही नाही. जेवढे आहे तेवढ्याला जर तुम्ही योग्य दिशा दिली, वाटचाल दिली आणि सांभाळून ठेवलं तर धर्म टिकला. आणि त्यांच्यामध्येही तुम्ही कमी करायला गेले पुन्हा एक एक, मग तर काही पाहायचं कामच नाही. एरियामध्ये पुऱ्या जिल्ह्यात एखादी भिक्षू राहिला तर तो टिकणार नाही, एवढ्या लोकांना पुरणार आहे. म्हणून हानी होणार आहे तुमची, या समाजाची भयानक हानी होणार आहे आणि या समाजाला एकदम गुलामीच्या अवस्थेला जावं लागणार आहे. म्हणून भिक्षू टिकवा तर धर्म टिकेल, अन्यथा तुम्हाला ती पाळी यायला वेळच लागणार नाही. तर अशा प्रकारे होऊ नये म्हणून जेवढ्या लवकर आपण सजग होऊ, एकत्र येऊ आणि धर्म एकत्र येऊन धर्माचा प्रचार करू, तेवढं लाभदायक आहे. तर अशा प्रकारे तुमच्याकडून अपेक्षा बाळगतो की योग्य मार्गावर चला, वाटचाल चांगली ठेवा आणि दिशा चांगली तर दशा चांगली, या प्रकारे मंगल कामना करतो की तुम्हाला ती दशा पाहायला येऊ नये आणि धर्म टिकून राहो. भगवान बुद्धाचा धम्म सदैव आपल्याला सुरक्षा प्रदान करो, अशा प्रकारची मंगल कामना करतो. इथेच मी माझे उर्वरित शब्द थांबवतो. सुखी हो, मंगल हो, कल्याण हो. आतापर्यंत जे काही पुण्यकर्म केलेलं आहे हे पुण्यकर्म आपण चारही दिशेला असणाऱ्या देवतागणांना अनुमोदन करूया. गुरुजनांना, आचार्यांना, उपाध्यायांना, मातापित्यांना, ज्ञातिगणांना, बिमार लोकांना, अशांत लोकांना, व्याकुल लोकांना हे पुण्यकर्म अनुमोदन करूया. या पुण्याच्या बलाने त्यांना श्रद्धाशील सुत त्याग प्रज्ञा प्राप्त हो. बुद्धाच्या शासनामध्ये उत्तम 4 आर्य सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिळू. संपूर्ण विश्वातील दृश्य अदृश्य प्राणी मात्राविषयी मंगल मैत्री करूया. आपल्या कुळातील जे कालगत झालेले लोक आहेत त्यांच्या प्रति सुगतीची कामना करून पुण्यामध्ये सहभागी करून पुण्यानुमोदन करूया.